नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता। बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत की पायपिंगचा व्हिडिओ सेपरेट शेअर करा। तर बघा, इथे तुम्हाला पायपिंग दाखवते एकदम सोप्या पद्धतीमध्ये। 1.5 इंच रुंदीची क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे आणि इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची। कशा पद्धतीने केली आहे व्यवस्थित समजलं नसेल तर थोडंसं रिपीट बघा म्हणजे लक्षात येईल। बघा, या पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचे आणि इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। ओके, त्याच्यानंतर जॉईंट किती आहेत बघा, 2 ते 3 असायला पाहिजे। जास्त जॉईंट असेल तर पट्टी घेऊ नका, कारण गोटचं फिनिशिंग चांगलं येत नाही। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला एक आडवी आणि एक त्याच्यावरती उभी ठेवायची आणि या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम सोपी पद्धत सांगते पायपिंग करण्याची। बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये पायपिंग केलं तर तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर दिसणार आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता ही पट्टी आपली तयार झालेली आहे आणि मी सिंगल पट्टीचंच पायपिंग करते, फोल्ड करून कधीही पायपिंग करत नाही। पुढच्या बाजूकडून पट्टी मी फोल्ड केलेली आहे आणि याच्यावरती आता आपल्याला सरळ बाजूकडून ही पट्टी बसवायची। बसवताना इथं आपल्याला 1/2 इंच मार्जिन घेऊन पट्टी बसवायची आहे। एक ट्रिक असते पट्टी बसवण्याची, बरेच जण खेचून पट्टी बसवायची असं सांगतात, पण ॲक्च्युली खेचायचं कुठं हेच माहिती नसतं। तर काय करायचं आहे आपल्याला, जी आपली शिलाई करत आहे ती बाजू आहे ना ती खेचायची असते। मध्यभागी जर तुम्ही पट्टी खेचला तर ती खूप जास्त लांबते आणि त्याचा काही उपयोग पण होत नाही। जी बाजू आपण शिलाई करत आहे, जी बाजू आपण जॉईंट करतोय तीच बाजू आपल्याला खेचून बसवायची आहे। याने काय होतं, आपला जो गळा आहे ना तो थोडा टाईट होतो। बघा, पट्टी आपण खेचून बसवतोय, खालचा कपडा लूज आहे त्यामुळे तो थोडासा बारीक बारीक त्याच्यावरती अशा फ्रिल्स पडतात आणि तो जो आपला गळा असतो तो फिटिंगमध्ये चांगला बसतो, म्हणून पट्टी खेचून बसवायची आहे। ज्या बाजूला आपण शिलाई करतोय त्या बाजूकडेच पट्टी खेचायची आहे। त्यानंतर पट्टी आता आपल्याला अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूकडे करायची आणि वरून दाब शिलाई द्यायची आहे। आता ही दाब शिलाई का देत आहे ते सांगते। आतलं जे आपण पट्टी बसवलेलं मार्जिन आहे ते या दाब शिलाईच्या खाली येते। ठीक आहे, याच्यामध्ये ते कवर होत आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस गोट फोल्ड करतो त्यावेळी ते पूर्ण कपडा त्याच्यामध्ये फोल्ड होतो। ठीक आहे, त्याचा राऊंड होतो आणि आपलं पायपिंग हे एकदम असं घट्ट आणि एकसारखं होतं, पोकळ होत नाही, त्याच्यावरती बारीक चून पडत नाही, म्हणून ही दाब शिलाई द्यायची आहे। आता तुम्ही म्हणताल एवढा शिलाई देण्यापेक्षा 1-2 शिलाईमध्ये गोट होतो की? होतो, पण फिनिशिंग चांगलं येत नाही। तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग पाहिजे असेल तर या पद्धतीनेच पायपिंग करावं लागेल। ओके, बघा, तुम्ही नवीन असताल तरीसुद्धा पायपिंग करू शकाल आणि याच पद्धतीने पट्टी गोटसुद्धा केला जातो। हीच पद्धत असते। पट्टी गोटसाठी पूर्ण पट्टी आपण आत फोल्ड करतो आणि गोट बनवण्यासाठी पाहिजे तेवढा गोट काढून शिलाई करत असतो। आता बघा, मी पट्टी फोल्ड करते आणि फोल्ड करताना पट्टी आत किती फोल्ड होती हे बघायचं नाही आहे। वरून आपली पट्टी जी बनत आहे त्याची साईज अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढ्या साईजची पट्टी व्हावी। एकसारखी आपली ही पट्टी बनली पाहिजे, त्यामुळे अशा पद्धतीने फोल्ड करा आणि याच्यावरून शिलाई देऊन घ्या। ही शिलाईसुद्धा तुमची मध्यभागी आली तरी चालेल, हरकत नाही। शिलाई कडेला कुठेही देऊ नका, नाहीतर मग काय होतं ते पायपिंगवरती दिसते आणि मध्यभागी दिली तर ते आतमध्ये फोल्ड होऊन जाते, म्हणून जी आपण शिलाई देतोय ती पट्टीच्या मध्यभागी द्यायची। शिलाई देऊन झाली। आता बघा, अशा पद्धतीने पट्टीचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपला असा आतमध्ये राहत असतो। बऱ्याच जणांना सवय असते अशाच पद्धतीने काय करतात, पट्टी असू द्यात किंवा गोट असू द्यात, डायरेक्ट फोल्ड करतात, आतमधला कपडा किती आहे काय आहे बघत नाहीत आणि मग ते दिसायला खूप खराब दिसतं। शिवाय या कपड्याचे मग दोरे पण निघतात। तर याची आता गरज नाही आहे आपल्याला, आपली पट्टी तर तयार झालेली आहे ना, तर याचा एक्स्ट्राचा सगळा पट्टा कपडा जो आहे ना तो आपल्याला कट करून काढायचा आहे। बघा, मी कशा पद्धतीने काढते। कट करताना गडबड अजिबात करू नका, व्यवस्थित कटिंग करा, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजला कट लागणार नाही। ठीक आहे, प्रॅक्टिस पाहिजे ते थोडंसं व्यवस्थितरित्या थोडा थोडा भाग पकडून आतला कपडा जो पट्टीचा आहे तो सगळा व्यवस्थितरित्या कटिंग करून काढा, जेणेकरून तो दिसणार नाही। आता आपली ही पट्टी क्लिअर तयार झालेली आहे एकदम छान फिनिशिंगमध्ये। ठीक आहे, आता याचा मला गोट बनवायचा आहे। गोट बनवायसाठी आता इथं काही आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत, 5 मिनिटाच्या आतमध्ये गोट होतो। फक्त पट्टी आतमध्ये फोल्ड करायची असते। इथं थोडंसं मी झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मी काय करते, फक्त पट्टी एका बोटाने आतमध्ये सरकवते आणि मला जेवढं साईज पाहिजे गोटची मी तेवढी पकडून जी खाच आहे, ठीक आहे, मेन कपडा आणि जो पट्टीचा कपडा आहे त्याची जी खाच आहे त्या खाचेमध्ये शिलाई देते। ही शिलाई देताना तुम्हाला अजिबात गडबड करायची नाही, चुकूनही शिलाई
पायपिंगवर पण नाही गेली पाहिजे किंवा खाली कपड्यावरती पण नाही आली पाहिजे. ती शिलाई तुमची त्या खाचेतूनच गेली पाहिजे, तरच तुमचं पायपिंगचं प्रॉपर फिनिशिंग येणार आहे. तुम्हाला जर माझ्याकडून खूप डिटेलमध्ये ब्लाऊज शिकायचे असतील एकदम छान आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये, तर 1 जुलैपासून माझी बॅच चालू होती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ब्लाऊज आहे ते शिकवले जाणार आहेत. सगळ्यासाठी टिप्स दिल्या जाणार आहेत, चार्ट नोट्स दिले जाणार आहेत. एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला छान परफेक्ट फिनिशिंगचे, परफेक्ट फिटिंगचे ब्लाऊज शिकवले जातील. ज्यांना कोणाला इच्छा आहे परफेक्ट ब्लाऊज शिकण्याची, त्यांनी माझा नक्की क्लास जो आहे तो जॉईन करा. लाईव्ह क्लास आहे, 1 जुलैपासून चालू होतो आहे. टाईम आहे दुपारी 1. ठीक आहे, रोज 1.5 तास 2 तास क्लास होईल. 1 महिन्याचा क्लास आहे आपला हा आणि अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्यामध्ये ब्लाऊज शिकवले जातील, फिनिशिंग शिकवलं जाईल. फिनिशिंगला तर सध्या खूप महत्त्व आहे. ठीक आहे, तर इच्छा असेल तर नक्की जॉईन करा. ॲडमिशन सुरू आहेत आणि मी जो स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तरी देखील तुम्ही मला याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ब्लाऊजचे पेपर पॅटर्न मिळतील, सिंगलमध्ये सुद्धा मिळतील. तर अशा पद्धतीने आपलं हे पायपिंग प्रॉपर झालेलं आहे आणि फिनिशिंग तर तुम्हाला इथं दिसत असेल किती सुंदर आलेलं आहे. अजिबात कुठेही त्याचे दोरे वगैरे निघलेले नाही आहेत. एकसारखी साईज आलेली आहे पायपिंगची. ठीक आहे, लवकरच या ब्लाऊजचा व्हिडिओ कटिंग शिलाईचा तुमच्यासोबत शेअर करते. याच्यामध्ये फक्त मी तुमच्यासोबत पायपिंग शेअर केलेली आहे. चला तर मग भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.